जय हिंद मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. 22 प्रतिज्ञांची जी सिरीज आहे त्यातली आज आपण 20वी प्रतिज्ञा बघणार आहोत. ही खूप शॉर्ट आहे आणि 21 आणि 22व्या प्रतिज्ञेमध्ये मी यातलं काही एक्सप्लेनेशन ऑलरेडी दिलेलं आहे. तेव्हा तुम्ही बघितल्या नसतील तर त्या प्रतिज्ञा बघा, त्या आहेत आपल्या चॅनलवर. तर 20वी प्रतिज्ञा जी आहे मित्रांनो, ती प्रतिज्ञा म्हणजे बुद्धाचा धम्मच सतधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. असं बाबासाहेब जे लोक बुद्धाच्या मार्गावर येऊ इच्छितात त्या येताना ज्या प्रतिज्ञा घ्यायच्या आहेत 22 प्रतिज्ञा, त्यातली ही 20वी प्रतिज्ञा आहे. आता आपण हिचं थोडंसं डिसेक्शन करूयात की बुद्धाचा धम्म हाच सद्धम्म आहे. सर्वप्रथम सद्धम्म या शब्दाविषयी बघूयात. सत धम्म. सत शब्द जो आहे त्याचा अर्थ काय, तर सत अर्थातच सत म्हणजे सत्य, जे अंतिम सत्य आहे ते. अजून याचे दुसरे जे अर्थ वेगवेगळ्या लेखकांनी विचारवंतांनी जे लावलेले आहेत ते म्हणजे सनातन. सत्य म्हणजे सनातन धम्म, सत्य धर्म. आणि तिसरा जो महत्वाचा अर्थ याच्यातला निघतो तो म्हणजे आपण जर काही सिमिलर शब्द जर बघितले, उदाहरणार्थ सतनाम जो शीख धर्मामध्ये वापरला जातो, किंवा सद्गती वापरलं जातं, जे पाली भाषेतही आहे, संस्कृतमध्येही आहे, आपण मराठीत देखील वापरतो, सद्गतीस प्राप्त झाले. तर या शब्दांचे अर्थ जर बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की सतनाम हा जो शब्द आहे, सत प्लस नाम. नाम म्हणजे नाव नाही मित्रांनो. आजच्या प्रथेमध्ये किंवा आपण आता वारकरी प्रथेमध्ये नामस्मरण किंवा इतर जे वेगवेगळे गुरु असतात ते नामस्मरण करायला सांगतात. म्हणजे आपण त्या आपल्या देवीचं, देवतेचं किंवा त्या गुरु महाराजांचं नाव सारखं सारखं उच्चारण करत राहायचं, त्याचा जप करत राहायचा, नावाचा म्हणजे नामस्मरण असा जो अर्थ आहे हा अपभ्रंश झालेला आहे. मुळात नामरूप, नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर असा अर्थ असे. ओरिजिनल जी पाली भाषा आहे त्याच्यामध्ये नामरूप म्हणजे शरीर आणि मन यांचा अभ्यास करणे म्हणजे नाम आणि रूप यांची स्मृती असणे, त्यांचा अवेअरनेस असणे, माइंडफुलनेस असणे. याला पुढे त्याचं स्मृती असणे म्हणजे त्याची आठवण काढणे, म्हणजे मग नावाची आठवण काढणे, म्हणून त्यांचं नाव घ्यायचं, आपले जे आदराचे आहेत त्यांचं, आपल्या दैवताचं, गुरुचं. आणि रूप म्हणजे शरीराचं रूप, आणि मग त्याचं दर्शन घ्यायचं, मूर्तीचं दर्शन घ्यायचं. अशा प्रकारचा हा पुढे अपभ्रंश झाला. तर मूळ हा आपल्याच शरीर आणि मनाच्या खोल पातळीवर जाऊन, डीपेस्ट लेवलला जाऊन त्यांच्या परस्पर संबंधांचा अनुभवातून अभ्यास करणे, याला नामरूपची स्मृती असणे, याचं दर्शन घेणे असं म्हटलं जाईल. तर याच्यावरून आपल्याला सतनामवरून असं लक्षात येतं की मनाची सर्वोच्च अवस्था, सत्य अवस्था म्हणजे सर्वोच्च, सतधम्म म्हणजे सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ असा धर्माचा मार्ग, असा एक अर्थ त्यातून निघतो. पुढचा जो आहे सद्गतीवरून आपल्याला म्हणता येईल दुर्गती किंवा अधोगती याच्या विरोधात. आता दुर्गती, अधोगती म्हणजे खालच्या दिशेने, प्रकाशाकडून अंधाराकडे जाणे, चांगल्या अवस्थेतून नकारात्मक अवस्थेकडे जाणे. आणि सद्गती म्हणजे सकारात्मक दिशेने, अंतिम सत्याच्या, अंतिम जे मंगल होणार आहे त्याच्या दिशेने जाणे. म्हणजे हा एक स्ट्रेट फॉरवर्ड राजमार्ग आहे. सद्गती म्हणजे सत्याच्या दिशेने, मोक्षाच्या दिशेने जाणारा मार्ग, त्या दिशेने ते गेले असं ती म्हणण्याची जी प्रथा आहे ती त्यातून आलेली आहे. तर यावरून आपल्याला दिसतं की सत म्हणजे सत्य, अंतिम सत्य जे शाश्वत आहे, सनातन आहे, जे कधीही न बदलणारा आहे. जे बुद्धाने म्हटलंय की एस धम्मो सनातनो, म्हणजे हाच मार्ग आहे. शरीर आणि मनाचा अभ्यास करून ज्याच्यावरून चाललात तुम्ही, स्वतःची अनुभूती घेतली की त्यातून तुम्हाला जे सत्य मिळेल हाच मार्ग आहे, सनातन मार्ग आहे. हा पूर्वी देखील हाच होता, आजही तोच आहे आणि पुढेही हाच मार्ग असणार आहे. तुम्हाला या मार्गावरून चालून गेल्यावरच तुमचं अंतिम सत्य कळेल, तुमची दुःखमुक्ती होईल. म्हणून एकायनो मग्गो हे जे म्हटलेलं आहे भगवान बुद्धाने, म्हणजे बुद्धाने असं नाही म्हणलेलं की माझा धम्म किंवा बौद्ध धम्म हाच एकमेव मार्ग आहे, असं नाही. त्यांनी असं म्हटलं की जो कोणी बुद्ध होईल तो व्यक्ती तुम्हाला हाच मार्ग सांगेन की तुम्ही तुमच्या शरीर आणि मनाच्या अंतिम सत्यापर्यंत पोचलात म्हणजे तुम्हाला दुःखातून मुक्ती होईल आणि सत्याचा, परमसत्याचा साक्षात्कार होईल, तुमच्याविषयीच्या सत्याचा साक्षात्कार होईल. तर या सगळ्या अर्थाने असा हा सत्य या शब्दाचं आपल्याला विश्लेषण करता येतं. आणि धम्म, सद्धम्म, धम्म म्हणजे धारण
करे सो धर्म, जे हिंदीत आपण जे म्हटलं जातं तसं धारेतेती धम्मम, म्हणजे एखाद्या व्यक्तीने वस्तूने जे गुण धारण केलेले आहेत, जे दोष धारण केलेले आहेत, ते त्या व्यक्तीचे त्या वस्तूचे गुण धर्म किंवा धम्म. या अर्थाने तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, दुःखातून मुक्ती करायची असेल, सत्याचा साक्षात्कार करायचा असेल, तर त्यासाठी आवश्यक असणारा मार्ग म्हणजे धम्म किंवा धर्म. आता अनेक लोक धम्म आणि धर्म या शब्दाचे फोड करतात आणि त्याच्यावर चर्चा करतात. धम्म तर पूर्वी जी बाबासाहेबांनी या संदर्भात जी चर्चा केली आहे ती अस्तित्वात असलेला ब्राह्मणी धर्म किंवा वैदिक धर्म, हिंदू धर्म आणि बुद्धाने सांगितलेला धम्म या विषयीची ती चर्चा आहे. यातला फरक दर्शवणारी ती चर्चा आहे. मुळात धम्म आणि धर्म हे दोन्ही शब्द एकच आहेत. धम्म हा मूळ जुना प्राकृत पाली भाषेतला शब्द आहे आणि जेव्हा पुढे संस्कृत भाषाची निर्मिती केली ब्राह्मण पंडितांनी, इंटेलेक्च्युअल्सनी, त्यावेळेला त्यांनी हे सगळे शब्द बदलले, एक संस्कारित अशी नवी पूर्ण भाषा प्रणाली आणली. त्याच्यामध्ये हे धर्म झालं, धम्माचं धर्म झालं नंतर. तर हा मार्ग जो आहे हा सद्धर्म आहे, सद्धम्म आहे, अशी माझी मान्यता आहे. असं प्रतिज्ञा घ्यायची आहे ज्याला कोणाला या मार्गावर चालायचं आहे त्याला. तर याच्यामध्ये अजून मार्गाचं जे स्पष्टीकरण मी पूर्वीच्या व्हिडिओत देखील दिलेलं आहे की हा मार्ग जो आहे तो बुद्ध म्हणतो की हा मार्ग हा सब पापस ए करणं, म्हणजे जे पापकर्म, चुकीचे कर्म आहेत ते करायचे नाही आहेत, त्यातलं कुठलंही करायचं नाही आहे आणि कुशल कर्म करत राहायचं आहे आणि मनाच्या अगदी डीपेस्ट लेवलला जाऊन सचित्त परियोदपण ते सगळे जे विकार आहेत, मल आहे, तो बाहेर काढायचा आणि मन शुद्ध करायचं. एतन बुद्धान शासन, हे सगळ्या बुद्धांनी सांगितलेला हा नियम आहे, हे शासन आहे असं जे सांगतात. आणि त्याच्यासाठी त्यांनी पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा. आता या शील, समाधी, प्रज्ञांविषयी येणाऱ्या काही प्रतिज्ञांमध्ये मी डिटेल चर्चा करेल. तर हे होतं की बुद्धाचा मार्गच हा सद्धम्म आहे, हा अल्टिमेट स्ट्रेट फॉरवर्ड मार्ग आहे, जो सत्यापर्यंत पोचवेल, जो दुःखमुक्तीपर्यंत पोचवेल आणि हा सुप्रीम स्टेटपर्यंत मला पोचवेल, अशी मी प्रतिज्ञा करतो, हे मी मानतो. ही अशी प्रतिज्ञा 20वी आहे. भेटूयात पुढच्या प्रतिज्ञेमध्ये पुढच्या व्हिडिओ. टेक केअर. बाय बाय.